ऑपरेशन सिंदूर सुरू असताना वावड्यांचा बाजार गरम होता। केंद्र सरकारच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा जनतेला अधिकृत आणि अचूक माहिती मिळावी म्हणून केंद्र सरकारने प्रेस ब्रीफिंग सुरू केलं। सेना अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे प्रेस ब्रीफिंग घेतलं जायचं आणि या प्रेस ब्रीफिंगमुळे दोन महिलांचे चेहरे अवघ्या भारतामध्ये लोकप्रिय झाले। त्यामध्ये एक होत्या कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या होत्या विंग कमांडर व्योमिका सिंग। या महिलांचं सगळ्या भारताने कौतुक केलं। हिंदुत्ववादी सोफिया कुरेशी यांचं कौतुक करतायत हे अशोका युनिव्हर्सिटीच्या या प्राध्यापकाला का झुमलं, त्याने फेसबुक पोस्ट का लिहिली, याची कारणं प्रदीर्घ आहेत आणि त्यामागे इतिहाससुद्धा आहे। अली खान महमूदाबादने फेसबुकवर जी पोस्ट लिहिलेली आहे ती अस्खलित इंग्रजीमध्ये आहे, प्रदीर्घ पोस्ट आहे आणि या पोस्टमध्ये अनेक वाक्य अशी आहेत जी प्रचंड आक्षेपार्ह आहेत। हा अली खान सवाल करतोय, कर्नल सोफिया कुरेशी यांचं कौतुक करणारे मॉब लिंचिंग, बुलडोजर कारवाई आणि द्वेषाचे बळी ठरणाऱ्यांना त्याच नजरेतून पाहणार आहेत का? पण कल्पना करा, एका बाजूला भारत आणि पाकिस्तानचा संघर्ष सुरू आहे आणि त्या काळामध्ये एक प्राध्यापक अशा प्रकारची पोस्ट लिहितोय ज्याच्यामुळे सर्वसामान्य मुस्लिमांचा बुद्धिभेद होऊ शकतो। अशी पोस्ट ज्या पोस्टमध्ये पाकिस्तानचा अजेंडा रेटला जातोय। ही पोस्ट वाचल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की या पोस्टमागे जो काही हेतू आहे तो निश्चितपणे चांगला नाही आहे। ज्यांनी ही फेसबुक पोस्ट वाचली त्यांचा हा हेतू लक्षात आला आणि त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली। पोलिसांनी तक्रारीची दखल घेऊन या अली खानला अटक केली।